नमस्कार, मी भक्ती पाटील। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। या दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। आपल्या महाराष्ट्र संस्कृतीला अनेक कर्तृत्ववान, पराक्रमी, बुद्धिमान अशा महिलांचा वारसा लाभला आहे। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात आता स्त्री उंच भरारी घेत आहे। एकीकडे हे चित्र असताना मात्र दुसरीकडे अजूनही स्त्रिया सुरक्षित नाहीत। अत्याचार, अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या, समाजाच्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा यांमध्ये स्त्रियांचं आयुष्य अजूनही बांधलं गेलं आहे। मग सांगा, आपण खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करतो का? आणि या प्रश्नाचं उत्तर इतरांकडे नसून स्वतः महिलेकडे आहे, कारण तिनं तिची स्वतःची लढाई लढली पाहिजे। प्रत्येक महिला ही सक्षम कणखर असते, फक्त याची तिला जाणीव व्हायला हवी। मग कोणतीही छोटी गोष्ट असेल, अगदी घरातील स्वयंपाक असेल, ट्रॅव्हलिंग असेल, ड्रायव्हिंग असेल, अनेक व्यवहार ज्ञान, नोकरी, व्यवसाय, शेती, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिनं गुणसंपन्न असलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट मी करू शकते हा तिला आत्मविश्वास असलाच पाहिजे, कारण या धावत्या जगात जगताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टींची संभाव्यता बाळगूनच जगता आलं पाहिजे। आणि त्यासाठी तिने शारीरिक मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असलंच पाहिजे। तर आजच्या महिला दिनानिमित्त मी या जगातील सर्व महिलांना समर्पित असा एक लेख लिहिला आहे। तो असा की रोज तिच्या जगण्याला खरा अर्थ येतो। आदर, सन्मान या गोष्टींनी ती श्रीमंत होऊ नये। ती निर्मिती आहे। एवढ्या आयुष्यात धडपडणारं तिचं अस्तित्व आज तिलाच उमजावं। ती नक्की कोण हे तिला समजावं। ती आहे स्त्री। सोबत येताना घेऊन येतेस तू तुझा रुसवा, गोडवा, कधी खट्याळपणा। कशी आहेस तू? अवखळ, स्वच्छंद, तरी पण मर्यादा नावाची गोष्ट तुला अडवते, कारण तू बाई म्हणून जन्म घेतला आहेस। तू सगळी नाती निभावतेस, तुझ्यामुळे अनेक नात्यांना अर्थ येतो। तू तुझ्या नादात राहतेस, कायम गाणी गुणगुणत, भाजी निवडणं, गॅस सिलेंडरचा दर वाढला की उगाच रागात येणं, घराला हातभार म्हणून हळूहळू डब्यात पैसे साठवणं। तू स्वतःकडे फारसं बघत नाही। साडी जुनी झाली तर कपड्याच्या दुकानात मला नको साड्या असं म्हणून वेळ मारून घेतेस। आजारी पडलीस तर मी आहे बरी असं सांगून इतरांना स्ट्रॉंग करतेस। फोडणी देताना उरलेला तेलाचा थेंब सुद्धा तुला जाणवत नाही। इतकं मन लावून तू स्वयंपाकघरात रमतेस। मीठ कमी झालं तर स्वतःलाच नावं ठेवतेस, मात्र सगळ्यांना जेवायला देऊन तू उरलेला आहे त्यात स्वतःला पुरवतेस। एखादा कार्यक्रम असला की हौसेनं 4 फुले वेचून गजरा बनवतेस। कमरेला पदर होऊन झपाझपा कामाला आवरतेस। 9 महिने आपल्यासोबत दुसरा जीव वाढवण्याची ताकद तुझ्यात आहे, म्हणून देवानं तुला आईपण नावाची गोष्ट दिली। घरात जसा वाकून केर काढताना कचरा बाजूला सारतेस, तशी दुःख सुद्धा तू सहजतेने पचवून बाजूला करतेस। कपडे सुकत घालताना उडणाऱ्या पाण्याचा फवारा तितकाच आनंदाने अंगावर घेतेस। तू घरातील ती एक आकृती आहेस, जिथे सगळे आकार उकार त्यात सामावले जातात। या जगात सर्वात जास्त कमावणारी तूच तर आहेस, कारण तू नाती, माणसं, आपुलकी कायम जिंकत राहतेस। तू कधी हरू नाही शकत, कारण दुसऱ्यांसाठी जगणारी तू विजेती आहेस। का ग कधीच जगत नाहीस स्वतःसाठी? तुझ्या स्वप्नांना किचनच्या डब्यात बंद करतेस, स्वतःच्या आवडीला घड्याळाच्या काट्यामध्ये सोडून देतेस। स्वतःला वेळ देणं तुला जमलंच नाही। तुझ्या कष्टांना पूर्णविराम कधी मिळतच नाही, मात्र तू जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्यातल्या तुला मात्र कायम पूर्णविराम देत पुढे सरकत जातेस। तुझ्या पदराला लोंबत राहतं कुटुंबाचं सुख आणि उदरात साठत जातं न दिसणारं दुःख। तू कमाल आहेस। तुझ्यावर लिहिताना मन सुद्धा हळवं व्हावं, तू इतकी सुंदर आहेस। तू जग आणि प्रत्येक मनात स्वतःला झिरपत जा। तुझा हा जरा कधी आठवणार नाही, खळखळ वाहत राहील, घराला सुखावून येईल।